नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। ही बघा, ही कोथिंबीर आहे, एक जुडी आहे। मी कापून धुवून वगैरे 3 वेळा धुवून कापून वगैरे ठेवलेली आहे। हा याचा बेसन आहे, म्हणजे चण्याचं पीठ। हे तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडं घालायला तेल। हा गरम मसाला आहे मालवणी। हा हिंग आहे, हळद, हा मालवणी मसाला आहे तिखट, मीठ, थोडीशी साखर आणि आलं लसणीची पेस्ट एवढं आपण घालायचं आहे याच्यामध्ये। चला तर मग आता आपण तयार करूया पीठ। 4-5 चमचे याच्यामध्ये पहिलं आपण पीठ घालूया चण्याचं। हे बघा, हे सगळं घालून घेऊया पहिलं आणि नंतर लागेल तेवढं आपण घालूया। 2 चमचे तांदळाचं पीठ, म्हणजे जरा कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून। आता गरम मसाला घालूया थोडासा, जास्त नाही घालायचा, थोडासा घालायचा। हा नुसता गरम मसाला आहे। हिंग थोडा जरा 1 चमचा थोडासा जास्त घालूया, कारण काय पोटाला जरा बरा असतो, कारण चण्याचं पीठ आहे ना म्हणून थोडंसं। हळद अर्धा चमचा, मालवणी मसाला थोडा जास्त, म्हणजे 1 चमचा थोडंसं घालूया। थोडे तिखट झाले काय बरे लागतात ना ते। आणि थोडीशी साखर फक्त ती गोडीसाठी आहे, चवीसाठी आहे, म्हणून थोडीशी साखर घालायची, जास्त नाही घालायची। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला, पण साखर घातल्याने जरा चांगले येतात वड्या आणि चांगले चविष्ट लागतात। आलं लसणीची पेस्ट घालूया याच्यात थोडीशी, थोडी घाला। तुम्हाला 1 चमचा हवी तर 1 चमचा घाला, हे बघा बस। आणि चवीपुरतं मीठ। आता मी सगळं हे मळून घेते पाणी घालून, म्हणजे पाणी जेवढं लागेल तेवढं आपण घालायचं। ह्याच्यात पहिलं मळून घ्यायचं, जर पाणी लागलं तर त्याच्यामध्ये घालायचं आणि 5 मिनिटं मळून झाल्यावरती ते ठेवून द्यायचं पीठ। मळून मी ठेवलं आहे, आता 10 मिनिटं झाली। हे सगळं पीठ मला लागलं, तांदळाचं आणि चण्याच्या पिठाचं होतं ते। आणि 4 चमचे याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी मळते वेळी। आणि आता हे करून ठेवलं आहे, असं पाणी पण तापत ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आता थापून घेते, हे पाणी तापत ठेवलं आहे, तर हे थापून घेते आणि 15 मिनिटं आपण हे उकडत ठेवायचं असं झाकण मारून। असे थापून ठेवलं आहे, पाणी पण उकळलं आहे माझं चांगलं। पाणी थोडं थोडं घालूनच मळलेलं आहे पीठ हे मी। आता ही जाळी ठेवते याच्यावरती, त्याच्यावर हे ठेवते, 15 मिनिटं तरी उकडायला द्यायचं हे। आता ह्याच्यावर झाकणी ठेवायची आहे, अशी झाकणी, म्हणजे चांगलं ते उकळतं। हे आता उकडून झाली आहे। आता गॅस मी फास्ट ठेवलेला, स्लो केला आहे। आता उकडून झाली, झाकण काढलं आहे मी, 15 मिनिटं होऊन गेली। आता हे बघा अशी झाली आहे। आता ही थंड केल्यावरती नंतर कापायला पाहिजे। हे आता थंड झाले, आता आपण कापून घेऊया सुरीने वड्या। जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही कापा, छोटे हवे तर छोटे कापा, मी थोडे मोठे ठेवले। मी काढून ठेवले इथे। आता हे असे काढून घ्यायचे, चांगले असे उकडले गेले ना आणि ते थंड झाले काय बरोबर वड्या येतात, हे व्यवस्थित येतात। हे सगळे काढून झाले,
तसे मी तळून घेते ते. बघा हे असे पलटून घेते जरा. तळून झाले आहेत आता. असे मस्तपैकी तळून घ्यायचे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा नक्की. अशी वेगळ्या पद्धतीने मी दाखवली तशी. बघा हे असे लाल थोडे भाजले पाहिजे.